तसा मी रामदास आठवले घराण्याचा कवी आहे. म्हणजे तुम्ही आहात आरजे, मला येत नाही फारसे, बाहेर लावले आरसे. राजकारणच्या वाटेवर मदत केली आहे का आपली? नेहमीच होते. बघा, आता तुम्ही जर बघितलं असेल तर 2019ला आम्ही निवडून आलो, पण आमचं सरकार नाही आलं. पण 2022ला आम्ही सरकार आणलं आणि वो सिकंदर भी दोस्तों कहलाता है, हारी बाजी को. त्यामुळे म्युझिक, गाणी, रेडिओ या सगळ्या गोष्टी राजकारणात अत्यंत महत्त्वाच्या आहेत. मगाची आशिषजींनी सांगितलं की रेडिओच्या माध्यमातून मोदीजी मन की बात ही शेवटच्या माणसापर्यंत पोचवत आहेत. आणि तुम्ही बघा, म्हणजे तुमच्या सगळ्या FM रेडिओजवर इलेक्शन आलं की तुमच्या आवाजापेक्षा आणि तुमच्या गाण्यांपेक्षा जास्त आमच्या ॲडव्हर्टिजमेंट असतात. याचं कारण आम्हाला माहिती आहे की यंग क्राऊडपर्यंत पोचायचं आहे, तर ते कुठून पोचता येईल? ते तुमच्या माध्यमातून पोचता येतं. सर, तुमच्या या हिरोगिरीची सुरुवात कॉलेजमध्ये तुम्ही असताना मॉडेल म्हणून झाली, आणि आम्ही असे ऐकलंय की मॉडेलिंग सोबत तुम्हाला लिहिण्याचाही छंद आहे, तुम्ही गीतकार किंवा कवी सुद्धा आहात. तर पहिले काय लिहिलं होतं ते या निमित्ताने आठवतंय का? पहिल्यांदा तर सांगतो की मॉडेलिंग हा ॲक्सिडेंट होता. माझ्या मित्रांनी माझ्यासोबत केलेला प्रँक होता, पण तो चालला त्यावेळी आणि मी सुदैवाने वाचलो. पण त्याच्यानंतर मी कधीच हिंमत केली नाही. आणि मी नेहमी सांगतो की ते जे मॉडेलिंग केलं होतं ते त्यावेळेस थोडंसं गाजलं. गाजण्याचं कारण असं होतं की जर कुत्रा मनुष्याला चावला तर ती बातमी नसते, पण माणूस कुत्र्याला चावला ती बातमी असते. त्यामुळे ती माझं मॉडेलिंग जे होतं ते माणसाने कुत्र्याला चावण्याचं होतं, म्हणून ती बातमी झाली होती. आणि मला लिहिण्याचा पहिलेपासून शौक होता. कॉलेजमध्ये कविता लिहायचो, कवी संमेलनात वगैरे जायचो. अगदी लहान असताना काही कविता वगैरे लिहिल्या होत्या. माझं म्हणजे एक आहे की लिहिल्यानंतर कधी ते साठवून ठेवलं नाही. जेव्हा वाटलं तेव्हा लिहायचं आणि स्वतःच वाचायचं. पब्लिकली कधी फारसं लिहिण्याचं काम केलं नाही. हे नक्कीच आहे की आता नुकतेच 2 गाणे, कारण राम जन्मभूमीचं ज्यावेळेस हे चाललं होतं त्यावेळेस एक रामावर गाणं लिहिलेलं आहे, एक मी शंकरावर गाणं लिहिलं आहे आणि शंकर महादेवानांनी ते गायलेलं आहे. बाकी एक तुम्हाला सांगतो की एक गाणं मी अजून लिहिलेलं आहे, जे गाणं तुम्ही शोधलं तर तुम्हाला सापडेल, मी सांगणार नाही. पण सर, या निमित्ताने कुठल्याही तुम्ही लिहिलेल्या कवितेच्या गाण्याच्या कुठल्याही 4 ओळी, कारण आम्ही जेव्हा तुमची विधानसभेमध्ये धडाकेबाज भाषणं ऐकतो तेव्हा तुमची ती शेरोशायरी पण आम्हाला सगळ्यांना खूप भुरळ घालते. या निमित्ताने कुठल्याही 4 ओळी ज्या आम्हाला आता खरंच ऐकायला आवडतील. मी खरं म्हणजे तुम्हाला सांगू का, तसा मी रामदास आठवले घराण्याचा कवी आहे. आम्हाला शीघ्र कविताही चालेल, हरकत नाही. म्हणजे तुम्ही आहात आरजे, मला येत नाही फारसे, बाहेर लावले आरसे. एक कविता लिहिली होती, मला आठवली तर म्हणतो ती. तुम्ही म्हणता माझ्या कवितेला अर्थ नसतो, तुम्ही म्हणता माझ्या कवितेला अर्थ नसतो, नसे ना का अर्थ, अनर्थ तर असतो. वा वा, क्या बात आहे, क्या बात आहे. अरे तुम्ही काय कविता कराल, पण आणि किंवा परंतु अशा अर्थपूर्ण शब्दांचा निरर्थक शाब्दिक गुंता म्हणजे कविता नव्हे. पण आणि किंवा परंतु अशा अर्थपूर्ण शब्दांचा निरर्थक शाब्दिक गुंता म्हणजे कविता नव्हे. कविता म्हणजे जी मनाला छेदून गेली पाहिजे, हृदयाला भेदून गेली पाहिजे आणि डोक्याच्या वरून गेली पाहिजे. क्या बात आहे, क्या बात आहे. वा वा. लिरिसिस्ट बद्दल आता बोलणं झालं आणि तुम्ही खूप छान लिहिता. अमृता मॅम सर्वांना माहिती आहे खूप छान गातात. तर असं एखादं गाणं आहे का की तुमच्या लाईफमध्ये प्रेशर टाकून मॅमने तुमच्याकडनं लिहून घेतलंय किंवा तुम्ही स्वतःहून त्यांना डेडिकेट केलेलं आहे, असं कुठलं गाणं? झालं तर उलटच होईल, मला प्रेशर टाकून माझं गाणं म्हण
असं म्हणावं लागेल. उलटं प्रेशर तसं येणार नाही. पण मी जसं मगाशी सांगितलं की एक गाणं मी लिहिलेलं आहे, पण मी त्याच्या खाली मी लिहिलं असा क्लेम केलेला नाही. ते अमृताने गायलेलं आहे. ते तुम्हाला युट्यूबवर मिळेल. सर, पण नाव मी सांगा, सांगणार please. नाही, तुम्ही शोधून काढा. पण आज वर्ल्ड म्युझिक डे आहे, तर एक जे गाणं जे मॅम साठी तुम्हाला डेडिकेट करायचं असेल ते कोणतं असेल? नाही, डेडिकेट करायला पुष्कळ गाणे आहेत. मला असं वाटतं की म्हणजे जेव्हा आम्ही भेटलो, आमचं काही लव्ह मॅरेज वगैरे नाही, आमचं अरेंज मॅरेजच आहे. पण मला असं वाटतं की 90sची जी गाणी आहेत ती गाणी मला, कारण आम्ही 90s वाले आहोत, कॉलेजमध्ये 90s मध्ये होतो, त्याच्यामुळे ती सगळी गाणी मला फार आवडतात. आणि विशेषतः राहो में उनसे मुलाकात हो गई, जिससे डरते थे वही बात हो गई, हे गाणं मला फार आवडतं. अनेक चांगली गाणी आहेत, कुठलेही डेडिकेट करू शकतो असं काही.